शहामृग ऑस्ट्रिच राहण्याचे ठिकाण आफ्रिकेच्या सवाना प्रदेशात आढळतो. वैशिष्ट्ये: जगातील सर्वात उंच आणि वजनदार पक्षी. उंची 9 फूट म्हणजेच 2.7 मीटरपर्यंत. वजन 130 किलोपर्यंत. पंखांची लांबी 7 फूट, पण तो उडू शकत नाही. धावताना तो पंखांचा उपयोग शिडासारखा करतो. वेग 70 किमी प्रति तास. वळण्यासाठी किंवा थांबण्यासाठी पंखांचा उपयोग एअर रडर सारखा करतो. संरक्षण: शिकाऱ्यांपासून बचाव करताना शक्तिशाली पायांनी प्रहार करू शकतो. त्या प्रहाराने सिंहालाही ठार करू शकतो. शहामृगांची गोंडस उत्सुक चेहऱ्यांची झलक दिसते, पण हे पक्षी खूप वेगवान, बलवान आणि गरज पडल्यास खतरनाकही ठरू शकतात. एमू आणि ग्रेटर रिया. जमिनीवर चालणाऱ्या मोठ्या पक्ष्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्षी म्हणजे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी एमू. उंची 6.2 फूट म्हणजेच 2.1 मीटर. वेग 50 किलोमीटर पर तास. वैशिष्ट्य: नर पक्षी अंडी उभवतो आणि त्याच काळात तो घरटे सोडून बाहेर जात नाही. खाणे पिणे विश्रांती काहीच नाही. ग्रेटर रिया दक्षिण अमेरिकेतील शहामृगासारखा पक्षी. उंची 5 फूट, वजन 30 किलोपर्यंत. कॅसोवरी गडद निळसर रंगाचा, डोक्यावर शिंगासारखा उठाव असलेला पक्षी. ठिकाण: न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आढळतो. दिसणे: फार पूर्वीच्या काळातील प्रागैतिहासिक प्राण्यासारखा. उंची सुमारे 6 फूट. विशेष लक्षण: डोक्यावर केराटीनपासून बनलेली एक जाड हेल्मेटसारखी रचना असते. याचा वापर तो जंगलातील दाट झाडीतून वाट काढण्यासाठी करतो. धोका: जगातील सर्वात धोकादायक पक्ष्यांपैकी एक मानला जातो. पायाच्या बोटांमध्ये 4 इंच लांब धारदार नखं असतात. या नखाने तो एका फटक्यात माणसालाही ठार करू शकतो. हार्पी ईगल बलदंड गरुड प्रजातीचा पक्षी म्हणजे हार्पी ईगल आहे. ओळख: जंगलातील सर्वात शक्तिशाली शिकारी पक्ष्यांपैकी एक. नावाची उत्पत्ती: प्राचीन ग्रीक दंतकथांतील अर्धस्त्री आणि अर्धपक्षी अशा प्राण्यासारख्या दिसणाऱ्या जीवावरून हे नाव आले आहे. राहण्याचे ठिकाण: मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय जंगल. उंची सुमारे 3.5 फूट म्हणजे 1.1 मीटर. पंखांची लांबी 6 फुटांपर्यंत. शिकार: माकडे, झाडांवर राहणारे प्राणी, पक्षी. तो आपल्या ताकदवान पंजांनी झाडांमधून शिकार पकडतो. डाल्मेशियन पेलिकन. ओळख: पेलिकन पक्ष्यांमध्ये सर्वात मोठा, जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक. पंखांची लांबी 11 फूट स्प्रेड म्हणजे पसरलेले पंख. उड्डाण: 10,000 फूट उंचीवर उडताना दिसलेला आहे. भूक: याच्या आकाराइतकाच मोठा असतो. एक प्रौढ डाल्मेशियन पेलिकन दिवसाला 2 किलो माशांचा आहार घेतो. शिकार करण्याची पद्धत: मोठ्या चोचीतल्या पिशवीसारख्या भागाचा वापर करून पाण्यात डुबकी मारून मासे पकडतो. हा पक्षी त्याच्या मोठ्या चोची आणि पंखांमुळे ओळखला जातो व मासे पकडण्यात पटाईत असतो. माराबू स्टॉर्क राहण्याचे ठिकाण: आफ्रिकेत आढळणारा पक्षी. टोपण नाव: याला अंडरटेकर पक्षी म्हणजे स्मशानभूमीतील पक्षी असेही म्हणतात, कारण तो मृत प्राण्यांचे मांस खातो. शरीररचना: उंची सुमारे 5 फूट. वजन सुमारे 9 किलो. जगातील सर्वात मोठ्या कर्कोचांपैकी एक. वैशिष्ट्य: मृत प्राण्यांच्या शरीरात डोके घालून मांस खाण्याची सवय. रक्त लागून मान खराब होऊ नये म्हणून त्याला निसर्गाने टक्कल दिलेले आहे, म्हणजे डोक्यावर केस नसतात. मोठी चोच, टक्कल पडलेले डोके आणि थोडी भेसूर पण महत्त्वाची भूमिका बजावणारा निसर्गातील क्लीनर पक्षी. शूबिल. याला वेल हेडेड स्टॉर्क असेही म्हणतात. आफ्रिकेतील दलदलीत आढळतो. वैशिष्ट्ये: उंची सुमारे 5 फूट. पंखांची लांबी 8 फुटांपर्यंत. याची चोच खूप मोठी आणि मजबूत असते, चपलेसारख्या आकाराची. यावरूनच नाव शूबिल आले आहे. तो चोच वापरून माशांपासून ते अगदी लहान मगरींपर्यंत शिकार करतो. मोठी, चपटी चोच, राखाडी रंग आणि गंभीर, थोडा भेसूर लूक. हा पक्षी अत्यंत शांतपणे आणि एकाग्रतेने शिकार करतो.
भटके अल्बाट्रॉस हा जगातील सर्वात मोठा पंखभर असलेला पक्षी मानले जाते. पंखांची लांबी 11 फूट म्हणजेच 3.3 मीटर पर्यंत असते. हा पक्षी हवेत तासनतास घिरट्या घालू शकतो. झेप घेतल्यावर तो कमी ऊर्जा वापरून हजारो किलोमीटर अंतर पार करू शकतो. हा पक्षी प्रामुख्याने दक्षिण महासागरात आढळतो. मोठे पंख, सडपातळ शरीर आणि गुळगुळीत उड्डाण करणारा समुद्र पक्षी. हवेमधील त्याची क्षमता अपवादात्मक आहे.